महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत शहानूर जलाशयातून दर्यापूर अंजनगाव शहरासह 156 गावं 79 अधिभारित व पथरोट गावाला करण्यात येणारा पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीसह जलवाहिनी दुरुस्ती जलशुद्धीकरण केंद्राच्या सफाईकरिता दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत खंडित करण्यात आला होता। 3 दिवस सलग बंद असल्याने आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे जलव्यवस्थापन उपविभागीय अभियंता व्ही.टी. शेंडे यांना दिली। प्रस्तुत प्रतिनिधीने जलशुद्धीकरण केंद्रावर भेट दिली असता सर्व केंद्रातील गाळ उपसला असून निर्जंतुकीकरण केले असल्याचे दिसून आले। शहानूर जलशुद्धीकरण टाक्यांची सफाई कार्यास विलंब झाल्याने अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दंडाधिकारी अंजनगाव यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात केला आहे। जलशुद्धीकरण टाक्यांची सफाई करताना निघालेला निकष्ट गाळ व तुरटी साठ्यांचा खच बघितल्यावर यापूर्वीच सफाई करणे गरजेचे होते। महत्त्वपूर्ण कार्यास का विलंब करून नागरिकांना विविध साथी रोगांची लागण झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला। हे सर्व झाल्यानंतर प्राधिकरणास उशीर सुचलेला संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी केली आहे। पथरोटकरांना जलस्वराज्य योजनेअंतर्गत पथरोटकरांना होत असलेला पाणीपुरवठा दुरुस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रातील काम बाकी असल्याने पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणी स्वच्छता समितीचे सचिव योगेश दुबे यांनी सांगितले। पंकज साबूसह नितीन दूरबुडे, विदर्भ न्यूज, परतवाडा।